प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा आज 5वा दिवस आहे। खरं तर आंदोलनावर सरकारनं तोडगा काढला नाही। या विरोधात परभणीत प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक होताना आपल्याला दिसून येत आहेत। प्रहार जनशक्ती पक्षाकडून परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर या ठिकाणी प्रहारच्या आंदोलकांकडून मुंडन आंदोलन करण्यात येते। खरं तर जोरदार घोषणाबाजी प्रहार जनशक्ती पक्षाकडून करण्यात येत आहे। आपण या ठिकाणी पाहतोय प्रहार जनशक्ती पक्षाचे काही कार्यकर्ते या ठिकाणी मुंडन करत आहेत। बच्चू कडू यांचा आंदोलनाचा आज 5वा दिवस आहे, मात्र सरकारकडून योग्य तोडगा काढण्यात आला नाही। त्या निषेधार्थ बच्चू कडूच्या पक्षाचे लोक या ठिकाणी आक्रमक झालेले आहे। काही आंदोलक आपल्या सोबत आहेत। भाई, काय सांगाल, आज 5वा दिवस आहे आंदोलनाचा, सरकारने दखल घेतली नाही आणि मुंडन आंदोलन करताय, तुम्ही काय भावना आहे नेमक्या? सरकारने दखल घेतली नाही म्हणूनच आज आम्ही परभणी या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्ष व तसेच शेतकरी संघटना सगळ्याच संघटनेच्या तर्फे आम्ही या ठिकाणी मुंडन आंदोलन सरकारच्या निषेधार्थ करत आहोत। काय सांगाल, 5 दिवस झाले बच्चू कडू आंदोलन करतायत, मात्र योग्य आतापर्यंत सरकारने दखल घेतली नाही। खूप वाईट अवस्था आहे। बच्चू भाऊंची तब्येत खालावलेली आहे, तरी शासनानं तात्काळ लक्ष देऊन ह्या मागण्या पूर्ण कराव्यात लवकरात लवकर। काय वाटतं, सरकार संवेदनशील नाही का बच्चू कडूंच्या एकूणच प्रश्नावरती? संवेदनशील नाहीच ना। बच्चू भाऊ आज 5 दिवस झाला अन्नत्याग आंदोलनाला बसलेले आहेत, तर सरकार का झोपी गेले का? सांगा ना मला तुम्ही। आज प्रत्येक शेतकरी, आज कष्टकरी शेतकरी आज नाही तर गावापर्यंत आत्महत्या करायची वेळ आलेली आहे, तरी या सरकारला अजून कोणते जाग याचे राहिलेले सांगा ना। परभणी प्रहारकडून मुंडन आंदोलन करण्यात येते। बच्चू कडू यांच्या मागण्या जर मान्य झाला नाही तर पुढे आंदोलनाची दिशा कशी असणार आहे? याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करतो। उद्याच्याला पूर्णा तालुक्यामध्ये असे हजारो शेतकरी एक मुंडन आंदोलनात तयार झालेले आहेत। याच्या व्यतिरिक्त जर सरकार जर मान्य झालं नाही त्या मागण्याला बच्चू भाऊच्या, तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू आपण। तर प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी होते, यांनी स्पष्ट केले की सरकार बच्चू कडू यांच्या आंदोलनाची व्यवस्थित दखल घेत नाही। 5 दिवस झाले, आंदोलन सातत्यानं सुरूच आहे, मात्र सरकार योग्य कारवाई करत नसल्यामुळे परभणीत प्रहार जनशक्ती पक्षाकडून या ठिकाणी मुंडन आंदोलन करत बच्चू कडू यांना समर्थन देण्यात आलंय। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।